रस्ता दुरुस्तीसाठी देवाकडे साकडे। पुसद तालुक्यातील फुलवाडी ते अनसिंग जामनाईक रस्ता दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहे। हा रस्ता अंचळेश्वर मंदिराकडे जाणारा असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी असते। भक्तांचे होणारे अपघात पाहू जाता अधिकाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी उमटत आहे। याबाबत अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करूनही कोणीही दखल घेतली नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम करून देण्यात यावा, अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। तसेच रस्त्याची पूजा करून अंचळेश्वर महादेव यांच्याकडेच रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। आमदार, खासदार, अधिकारी, कर्मचारी रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने माणसाने नाही तर कमीत कमी आता देवाने तरी रस्ता दुरुस्तीची सुबुद्धी अधिकाऱ्यांना यावी अशी मागणीच देवाकडे केली आहे। या अनोख्या आंदोलनाचे व देवपूजेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या रस्त्याबाबत व अधिकाऱ्यांबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया कॉमेंट येताना दिसत आहे। लाईव्ह न्यूज चॅनल महाराष्ट्र, प्रतिनिधी विनोद कांबळे, पुसद। शासन प्रशासनाला अनेकदा विनंती करून झालेली आहे की हे गिट्टी आहे तर लवकरात लवकर रस्ता द्या, पण आता ते जर करत नसतील तर आम्ही शेवटचा इलाज म्हणून देवाला रस्ता मागा लागलो आणि ही अशी पूजा देवाची रस्त्याची करायला लागलो की देवा निदान त्याला कदर नाही आली तर नाही आली आमची, पण तुला तरी येऊ दे आणि आमचा हा रस्ता होऊन जाऊ दे, अशा प्रकारची देवाकडे आम्ही विनवणी करत आहोत। अंचुळेश्वराकडे या पुसद तालुक्यातलं सर्वात महत्त्वाचं अंचुळेश्वर देवस्थान या रस्त्यानं आहे। श्रावण महिन्यात भाविक भक्त आपल्या या रस्त्याचीच नाही तर जुन्या धरणात गेलेल्या सगळ्या गावचे भाविक भक्त जिकडं कुठं राहायला गेले ते सगळे दर्शनासाठी इथे येतात। परवाच एक महिला लेकराला घेऊन मोटरसायकलवर तिथं पडली गाडीवर, तर शासन प्रशासन यानं कागदावर रस्ता करून ठेवला की काय अशी शंका यायला लागली आम्हाला सामान्य माणसाला की बुवा इतके 3-3 वर्ष रस्त्यावर गिट्टी पडलेली, कशाचं होतं गे, काय कारण आहे रस्ता न होण्याचं? सगळीकडे रस्ते व्हायला, सरकार मोठ्या घोषणा करायला लागलं रस्त्याच्या, आणि आपल्या इकडच्या रस्त्याचे पैसे येऊन अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खाऊन टाकले की काय अशी शंका लोकांना येईल, अशी मनस्थिती झालेली आहे लोकांची की बा रस्त्यानं जात असताना पायी चालणाऱ्या माणसाला सुद्धा, ढोरं वासरा असतात, पायी चालणाऱ्या माणसाला सुद्धा कठीण आहे। तर अशी विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे। बरं अर्धवट करून ठेवला, तिकडे इकडून चांगला आहे काय तिकडून चांगला आहे, मध्ये हा सोडून दिला रस्ता, गिट्टी 3 वर्षापासून पडून आहे। तर हे काम झालं पाहिजे लवकरात लवकर, अशी उल्हासवाडी, अनसिंग, जामनाईक या सगळ्या लोकांची, नागरिकांची मागणी आहे। फक्त एवढंच आहे, फुलवाडी फक्त एवढंच आहे की लोक मोर्चा किंवा याला आपला कामाचा वेळ सोडून जायला तयार नाहीत। नाही तर आमची आता अशी मनस्थिती आहे की तहसीलदाराला आणि SDO साहेबाला या रस्त्याबद्दलचं एक निवेदन द्यायचं आहे। आणि आम्ही विचारलं लोकांना की हे रस्ता मंजूर आहे, असं आहे, होते नाही होत, हो असे उडवाउडीचे उत्तर देतात। हा रस्ता झाला पाहिजे एवढी विनंती आहे। नाही जर झाला तर या 2-4 गावाच्या लोकांना एक तर मोर्चे काढून नाही तर उपोषणला बसू। नक्की ठरलेली आहे, हे ठरलेलं आहे सर्व, करणार ते आंदोलन। हा रोड फुलवाडी पासून जामनाईक 7 किलोमीटर आहे, अनसिंग 6 किलोमीटर आहे। इकडं अनसिंगकडे रस्ता झाला, फुलवाडीपासून कमानीपासून तर आपल्या अनसिंग रोड कडे 2 किलोमीटरचा रस्ता असंच राहिलेला। हा रस्ता 10 वर्षापूर्वी झालेला आहे आणि 10 वर्षापूर्वीच्या नंतर 3 वर्षापूर्वी इथं गिट्टी पडलेली आहे। त्या गिट्टी पडून शनी नाही का इकडे जामनाईकवरून फुलवाडीकडे रस्ता बनवत आणला आणि 2 किलोमीटरचा रस्ता असंच सोडलेला आहे। या रस्त्याने 2 वेळेस अपघात झालेला आहे, 2-3 लोकांचे फ्रॅक्चर झालेले पाय। त्याच्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी आमच्या या डोरा, फुलवाडी, गवळमांजरी, जामनाईक 1 नंबर, अनसिंग या सर्व लोकांची नम्र विनंती आहे। हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे, कारण की इथं अपघात आता गड्डे असे आहेत की इथं रस्ताही नाही, रस्त्यामध्ये गड्डे आणि गड्ड्यामध्ये रस्ता दिसत नाही आहे, तरी हा रस्ता व्हायला पाहिजे अशी आमच्या सर्वांची विनंती आहे।